सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज जोडे मारो आंदोलन करण्यात आले। सिंधुदुर्गातील कुडाळ शहरातील गांधी चौकात जोरदार घोषणाबाजी करत हे जोडे मारो आंदोलन छेडण्यात आले। यावेळी सत्ताधारी भाजप, शिवसेना, राष्ट्रीय महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। 26 ऑगस्ट रोजी मालवण येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, ज्याचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं होतं, तो पुतळा कोसळला आणि त्याच्यानंतर त्या पुतळ्याच्या बांधकामात प्रचंड मोठा भ्रष्टाचार या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, बांधकाम मंत्री आणि गृहमंत्र्यांच्या संगनमताने झाला, असं महाविकास आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं आहे। सर्वसामान्य जनतेची सुद्धा तीच भावना आहे। त्याचा निषेध करण्यासाठी, या शिवद्रोही सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही आज महाविकास आघाडीच्या तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन छेडण्यात आले। त्याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ येथे आज आम्ही हे आंदोलन करतोय। याच्यानंतर जिथे जिथे या महायुती सरकारने भ्रष्टाचार केलेले असे अनेक विषय आहेत, जसं छत्रपतींच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत हा भ्रष्टाचार उघडकीला आलेला आहे, तसाच अनेक ठिकाणी हा भ्रष्टाचार आता उघडकीला आणून रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचं आमचं धोरण राहणार आहे। तर दुसरीकडे कुडाळ येथील भाजप कार्यालयासमोर छेडण्यात आलेल्या प्रति आंदोलनात महाविकास आघाडी विरोधात निषेधाची घोषणाबाजी करण्यात आली आहे। मालवण दुर्घटनेवरून महाविकास आघाडी राज्यात राजकारण करत असून हे राजकारण त्यांनी थांबवलं पाहिजे, यासाठी आम्ही प्रति आंदोलन करून त्यांना जशास तसं उत्तर देऊ, असा इशारा भाजपचे जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई यांनी दिलाय।